नमस्कार, मी निवृत्ती बाबर TV9 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे आणि या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये काल आपण पाहिलं ठाकरे बंधूंची पहिली सभा, संयुक्त सभा मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क या मैदानावर पार पडली। त्यानंतर आता अवघे 2 दिवस बाकी आहेत आणि आपल्यासोबत आता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आणि मनसेचे नेते अमित ठाकरे आपल्यासोबत आहेत। अमित ठाकरे, आपण पाहतोय की प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये देखील फुटबॉलचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। बंदिस्त मैदानामध्ये खरं तर टर्फवरती क्रिकेट ज्या पद्धतीने खेळलं जातं त्याच पद्धतीने फुटबॉल देखील अमित ठाकरे खेळत आहेत। गेल्या अर्धा ते पाऊण तासांपासून फुटबॉल खेळत आहेत। खरं तर त्यांनी मुलाखतीसाठी वेळ दिले आणि आता आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। अमितजी, तुमचं स्वागत TV9 मराठीमध्ये। सॉरी, मी विसरलो, माझी मुलाखत होती, मी जरा बोला। आम्ही गेल्या अर्धा ते पाऊण तासापासून पाहतोय, खरं तर आपण मुलाखतीसाठी वेळ घेतली होती, पण तुम्ही फुटबॉलमध्ये रमलायत। कधीपासून तुम्ही साधारण फुटबॉल खेळता किंवा कधीपासून साधारण फुटबॉल? किंवा 8वी पासून, आणि खूप आवड आहे मला या खेळाची। मला वाटतं की 6 महिने गेलो मी खेळलो नाही आहे राजकारणामुळे किंवा कामामुळे, पण मला वाटलं की आज तुम्ही मला तुमच्या निमित्ताने मला खेळायला मिळालं, एक 10 मिनटं तरी मला खूप बरं वाटलं। पण 7वी 8वी पासून पण महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये आपण जर पाहिलं तर एवढं फुटबॉल प्रेम आपल्याकडे नाही आहे, कारण फुटबॉल कुठेतरी मागे पडताना पाहायला मिळतोय, क्रिकेट पुढे आहे। तर या गोष्टींकडे कशा पद्धतीने पाहताय? मला वाटतं की आपल्या प्रत्येक देशाचे एक प्रत्येक खेळ असतो। फॉर एक्झाम्पल तुम्ही स्पेनमध्ये बघितलं तर टेनिस आणि फुटबॉल आहे, आपल्या देशाचं तुम्ही बघितलं तर चेस आहे, बॅडमिंटन आहे, क्रिकेट आहे। ह्या गोष्टी आपण सोडल्याच नाही पाहिजेत। काही देशांचा एक गेम फॉल्टी असतो की त्या खेळांमध्ये तुम्ही उत्तम करता, बाकीचे खेळ तुमची खेळायची इच्छा असते आणि त्याच्यात उत्तम करू शकतो, पण मला वाटतं की जेनेटिकली पण तुम्ही काही खेळांमध्ये मागे पडता। जसं आपण बुद्धीमध्ये खूप पुढे आहोत म्हणून आपण चेसमध्ये पुढे आहोत, आपण क्रिकेट म्हणजे आपण उत्तम आहोत जगात। बॅडमिंटन पण मला वाटतं की सायना नेहवाल वगैरे असेल किंवा आपण खूप उत्तम खेळतो, ह्या गेमवर आपण फोकस केलंच पाहिजे। हे आपले खेळ आहेत। फुटबॉल हे जेनेटिकली मला वाटत नाही की आपल्या अंगात आहे, कारण इतर राज्यांचं फुटबॉल मी बघितलं आणि आपल्या राज्यांचं फुटबॉल बघितलं आहे। कुठेतरी त्या दर्जाची सिस्टम किंवा काहीतरी आल्यावर आपण कुठेतरी आपण पुढे जाऊ शकू। फॉर एक्झाम्पल आता आपण मेसीला बोलवलं, मुंबईत आला होता वानखेडेला, उत्तम झालं, पण फरक काय पडला? आपण आपला माणूस जो सुनील छेत्री आहे तो मला वाटतं 3ऱ्या क्रमांकावर आहे फुटबॉलच्या, मग गोल्सच्या बाबतीत। रोनाल्डो आहे, मग मेसी आहे, मग तो आहे। त्याला आपण का डावलतोय? त्याला तेवढी किंमत का नाही मिळत आहे? मी हेच बोलतोय की माझा विषय हाच होता की तुम्ही मेसीचा उल्लेख केलात म्हणून मी मेसीचा उल्लेख करतोय। ज्या मेसीला आपण मुंबईमध्ये घेऊन आले त्या मेसीला क्रिकेटच्या मैदानामध्ये तो मेसी आला होता, फुटबॉलच्या मैदानामध्ये नाही आहे। आता आपण देखील आहोत तर टर्फ आहोत, बंदिस्त मैदान आहे। कुठेतरी खेळाची मैदानं म्हटलं की आपण माती अंगाला लागणं, महाराष्ट्राची संस्कृतीच आहे। कबड्डी असेल, खो खो असेल, मातीमध्ये होतो, तसं फुटबॉल देखील मातीमध्ये किंवा मॅटमध्ये होत असतं। पण हेच कुठेतरी आता मॅटवरचं क्रिकेट किंवा मॅटवरचं फुटबॉल जास्त ट्रेंडिंगला आहे, मागे पडतोय की याच्यामध्ये सुधारणा मग काय होणं गरजेचं आहे? मागे पडतोय किंवा आपल्याकडे ज्या प्रकारची मैदानं झाली पाहिजे होती ती नाही झाली। बरं, हे मी तुम्हाला सांगू, हे ज्या गोष्टी असतात, हे जे आत असतात, ह्याच्याने कॅन्सर होऊ शकतो अंगात रुतले तर। हे मी जाणीवपूर्वक बोलतो तुम्हाला। तुम्ही त्याचा सामना देखील केलाय? नाही, कॅन्सर तो वेगळा माझा, पण मी इन जनरल तुम्हाला सांगतो की ह्या गोष्टी कार्सिनोजेनिक असतात। हे जे आत मैदानात रुतवलं जातं आर्टिफिशियल ग्राउंड्समध्ये, हे हानिकारक असतं। सो माझं कॅन्सर वेगळा, मी हे तुम्हाला वेगळं एक माहिती देतोय, पण मोकळी मैदानं, नॅचरल गार्डन्स आपल्याला पाहिजेत ना खेळायला। तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यामध्ये देखील मिनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा उल्लेख केलेला आहे। मिनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये या टर्फचा देखील उल्लेख आहे, प्रत्येक विधानसभेमध्ये करणार। तो टर्फ नसेल, तो नॅचरल मैदानं पण असतील ते, किंवा बास्केटबॉल कोर्ट्स असतील किंवा क्ले कोर्ट्स असतील, त्याच्यात टर्फ टाकायची गरज नाही आपल्याला दरवेळेला। 2 कॉम्प्लेक्सेसच्या मध्ये एक खेळायला तुम्हाला एक सुविधा दिली जाणार, त्यात तुम्ही काही खेळा, पण आपल्याकडे ही पद्धतच संपली आहे, त्याच्यामुळे ही सुविधा तुम्हाला दिली जाणार, पण ती टर्फच्या माध्यमातून नाही तर क्ले कोर्ट्स असेल, क्ले असेल किंवा माती असेल किंवा काही असेल, तुम्हाला ती सुविधा दिली जाणार।
तुम्ही म्हणताय की 7वी-8वी पासूनच मी फुटबॉल खेळतो, मग 7वी-8वी पासून खेळणारे अमित ठाकरे अचानक राजकारणाकडे कसे वळले मग? कारण एवढं चांगल्या पद्धतीने तुम्ही फुटबॉल खेळताय. नाही नाही, मी असं काय मोठा अंतर नाही, आम्ही पाहिलं इथं फुटबॉल खेळ. आंतरराष्ट्रीय दर्जाचा नाही आहे, पण मला आवडतो तो गेम. पण ह्याच्यात करिअर तेव्हा तर नव्हतंच. मग तेव्हा आई वडील बोलायचे की फुटबॉलमध्ये कुठे करिअर आहे. आता कुठेतरी ते चालू झालं आहे. म्हणजे इन्स्पिरेशन्स असेल सुनील छेत्रीसारखे, तिकडे कुठेतरी ते चालू झालं की इकडे करिअर होऊ शकतं. मग त्याच्या आधी बायचुंग बुटिया होते. असे लोक बघून मला वाटतं की कुठेतरी लोक पण त्या दर्जाचं मला वाटतं ट्रेनिंग, त्या दर्जाची सिस्टम पण लागली पाहिजे लोकांना ओळखायला. आपल्याकडे म्हणजे तुम्ही उत्तरात बघितलं तर उत्तम खेळाडू आहेत फुटबॉलचे आसाम वगैरेमध्ये. सो मला वाटतं की असे तुम्ही लोक ओळखलीत तर आपण वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय तरी होऊ शकतो नक्की. फुटबॉलमध्ये जसं 11 खेळाडू गरजेचे आहेत, राजकारणामध्ये देखील सांघिक खेळ महत्त्वाचा आहे. आता तुम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकींमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित आल्यानंतर सर्वात आक्रमक चेहरा किंवा सर्वांचं लक्ष जे आहे ते तुमच्या दोन तरुणांकडे आहे, अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे. गेल्या अनेक दिवसांपासून पाहतोय की तुमचं आणि त्यांचं एक वेगळं बॉन्डिंग आहे. याच्या अगोदर देखील तसंच होतं की आत्ता बॉन्डिंग ते तसं सुरू झालं. आता आम्ही ऑर्गॅनिकली नॅचरली भेटलो हिंदीच्या मुद्द्यावरनं. आणि जेव्हा भेटलो तेव्हा मला वाटतं 20 वर्षापूर्वीच्या आमच्या गोष्टी आम्हाला आठवल्या. ते खूप ऑर्गॅनिकली झालं. ते देखील फुटबॉल प्रेमी आहेत. ते क्रिकेट प्रेमी आहेत. नाही, ते काही फुटबॉलच्या असोसिएशनच्या वरती अध्यक्ष वगैरे आहेत काही. हां, म्हणजे त्यांना फुटबॉल बघायला आवडतं, पण ते क्रिकेट प्रेमी जास्त आहेत. म्हणजे त्यांना क्रिकेट उत्तम खेळता येतं. मी त्यांच्यावर खेळलो आहे. महापौर बंगल्यात आम्ही लहान असताना खेळायचो आणि ती माझी एक आठवण आहे आदित्यबरोबरची. पण त्यांना क्रिकेट उत्तम खेळता येतं. फुटबॉल मी कधी खेळलो नाही त्यांच्याबरोबर, त्याच्यामुळे मला सांगता नाही येणार. पण आता काही दिवसांपासून दोन्ही बंधू एकत्रित आल्यानंतर तुमच्या भेटीगाठी वाढत आहेत, शेअरिंग वगैरे वाढतंय. कशा पद्धतीने त्यांच्याशी तुमचा ताळमेळ सुरू आहे? एकमेकांची गप्पा गोष्टी वाढतात. गप्पा गोष्टी हो, नाही उत्तम वाढतात. काल तुम्ही बघितलं असेल तर मी आदित्यचं भाषण बघितलं आणि एवढं सुंदर झालं ते भाषण की मला असं मिठी मारावीशी वाटली त्याला, की उत्तम झालं एकदम. की शिवतीर्थावर एवढ्या लोकांसमोर भाषण करणं ही सोपी गोष्ट नाही आहे. आणि मला वाटतं की त्यावेळेला जे मुद्दे मांडणं असतं किंवा तुमची भूमिका सांगणं असतं हे सोपं नाही आहे. त्याच्यामुळे त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं ते मला खूप आवडलं आणि मला वाटतं की म्हणजे ते बॉन्डिंग खूपच वाढलं. म्हणजे ज्या शिवतीर्थावरून बाळासाहेब ठाकरेंनी सभा गाजवल्या, ज्या शिवतीर्थी उद्धव ठाकरे सभा गाजवतात, राज ठाकरेंचं तर अफलातून सर्वांचा पाठिंबा त्या शिवतीर्थावरती मिळतो. आणि त्या शिवतीर्थावरती आदित्य ठाकरेंनी भाषण केलं आणि ते भाषण झाल्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीने कडकडून मिठी मारलीत, काय त्यावेळेस नक्की तुम्हाला त्यांना सांगायचं? नंतर काही बोलणं वगैरे झालं, भावना काय? मी बोललो त्याला की उत्तम झालं भाषण वगैरे. आम्ही असं बेसिक आम्ही नॉर्मल बोलतोच, असं काय वेगळं नाही बोलत इतरांपेक्षा, की मला खूप आवडलं म्हणून मी त्याला सांगितलं की छान झालं भाषण. आणि मग राजसाहेब आले आणि मग उद्धवसाहेब आले. त्याच्यानंतर तर अजून गाजलं ते अख्खं शिवतीर्थ. त्याच्यामुळे खूप छान झालं अख्खं कालचं. राजसाहेबांनी देखील भाषण केलं. त्या भाषणाकडे कशा पद्धतीने पाहताय? कारण काल ज्या पद्धतीने प्रेझेंटेशन केलं, सोशल मीडियावरती एवढ्या प्रमाणात ट्रोलिंग सुरू आहे किंवा सोशल मीडियात एवढा प्रतिसाद मिळतोय राजसाहेबांना. तुम्ही जेव्हाचे प्रेझेंटेशन काल तुम्ही पहिल्यांदा बघितलं की याच्या अगोदर काही घरी वगैरे बघितलं होतं? मी राजसाहेबांचं कधीच भाषण नाही बघत किंवा प्रिपरेशन नाही बघत की काय होतं आहे घरी, की तुम्ही काय मुद्दे मांडणार आहात किंवा काय व्हिडिओ दाखवणार आहात. कारण माझं कसं असतं की मला तुमच्यासारखीच उत्सुकता असते. मी घरी बघितलं तर माझी ती उत्सुकता जाईल की अरे मी हे बघितली आहे गोष्ट, तर मला त्याच प्रकारे रिॲक्ट करायला आवडतं तुमच्यासारखं. कारण आपण काल बघितलं तर ते आवडण्यासारखं नव्हतं, ते खूप भीषण होतं जे अडाणींचं दाखवलं. पण आणि मला आम्ही काही शक्यता वर्तवत असतो, राज ठाकरे याच्यावर बोलतील, राज ठाकरे त्याच्यावर बोलतील. तुम्ही कधी आईंशी किंवा इतर कोणाशी बोलत असता की बाबा याच्यावर बोलतील, बाबा त्याच्यावर बोलतील? नाही, कोणालाच माहीत नसतं साहेब. तुमच्या चर्चा साहेब कोणाशीच बोलत नाहीत की सभेच्या आधी मला वाटतं कोणाला भेटत पण नाहीत. मी त्यांच्या रूममध्ये कधी कधी जातो ते तयारी करताना, पण मला जेव्हा कळतं की काय मुद्दे येतात तेव्हा मी बाहेर निघून जातो. कारण मला त्या मोमेंटमध्ये ते ज्या प्रकारे मांडतात ते पाहिजे असतं. तर म्हणून मी असं थांबत नाही की पाठी काय होतं. कारण ते मुद्दे मला तुमच्यासारखेच मला वाटतं की एक फिल्म जशी असते, बिहाइंड द सीन्स बघितल्यावर तुमची फिल्मची इच्छा निघून जाते बघण्याची. तर मला वाटतं मी त्याच प्रकारे बघतो. हे असं नसतं, कारण मुद्दे पण तेवढेच उत्तम असतात आणि ते मांडतात पण उत्तम. पण मला असं वाटतं की शिवतीर्थावर मला वाटतं की काल ऐतिहासिक सभा होती. मला वाटलं की पहिल्यांदा कुठेतरी ते बघू. पण
कालचे मुद्दे अदानींविरोधात मोठ्या प्रमाणात भूमिका मांडली. याच्या अगोदर आदित्य ठाकरे, स्वतः उद्धव ठाकरे, राहुल गांधी देखील मोठ्या प्रमाणात अदानींच्या विरोधात आवाज उठवत होते. पण राज ठाकरेंनी एक वेगळा म्हणजे त्यांनी उल्लेख देखील केला, माझ्या टीमने रिसर्च करून हे सर्व, आणि ज्यावेळेस मला कळलं आणि तुम्हाला आता कळेल तर तुम्हाला धक्का बसेल. खरंच धक्का बसण्यासारखं कालचं ते प्रेझेंटेशन होतं. एका उद्योगपतीला एवढे तुम्ही कामं देताय, उद्योग देताय, मग आपले बाकीचे उद्योगपती काय देश सोडून गेलेत का? असा कुठचं प्रेम आलं आहे ह्या अडाणीवर? आणि मला वाटतं की सत्ता केंद्र एका माणसाच्या हातात असेल आणि उद्योगधंदा एका माणसाच्या हातात असेल, जे दोघं माणसं एकत्र आहेत, तर आपल्या देशाचं काय होऊ शकतं ह्या तुम्ही विचार करा फक्त. पण त्याच्यावर ते तो वो बोले सो कायदा, आपल्याला त्यांचं ऐकायला लागणार. सगळे सत्ता केंद्र त्यांच्या हातात आहेत. असं काय एका माणसाच्या हातात सगळं दिलं जातं? ही भीषण परिस्थिती आहे. असं महाराष्ट्र मी कधी बघितलं नव्हतं, असा देश मी कधी बघितला नव्हता की ज्या प्रकारे साहेबांनी दाखवलं. मला पण माहीत नव्हतं, 2 किंवा 3 होते मला वाटतं 2014 अडाणींकडे, आणि त्याच्यानंतर ज्या प्रकारे वाढत गेलं, मी जस्ट बघून थक्क झालो ते. पण याच्यावरती महायुतीच्या नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात टीका होते. ते म्हणतात इतर नेते तुम्हाला चालतात, म्हणजे ज्या पद्धतीने ममदानी असेल किंवा ठाकरेंवरती विशेष करून टीका केली जाते की मुस्लिम नेते तुम्हाला चालतात. ममदानीचं काय चाललं? नाही, त्यांनी त्याचा उल्लेख असं करतायत, वारंवार असा उल्लेख न्यूयॉर्कच्या महापौरांशी वारंवार उल्लेख करतात की तिकडचे तुम्हाला महापौर असलेले चालतील किंवा मुंबईमध्ये तुम्हाला महापौर असलेला का चालेल? नाही, त्यांनी असं म्हणतायत की तुम्हाला अदानी चालत नाहीयेत, पण मुस्लिम नेते तुम्हाला चालतायत, अशा प्रकारच्या महायुतीकडून टीका होते. कोण मुस्लिम महापौर चालतोय? कोण मुस्लिम नेते चालत आहेत? आमचा महापौर हा हिंदू होणार आणि तो मराठीच होणार, हे आम्ही सुरुवातीपासून बोलतोय. मला वाटतं सत्ताधाऱ्यांकडे हिंमत नव्हती हे मराठी बोलण्याची. बरोबर. कधी बोललो आम्ही मुस्लिम होणार? हा महापौर हा मराठीच होणार, आमचे नेते हे मराठीच होणार, म्हणजे जे हे असतील. बरं, मुसलमानांना तुम्ही काय डावलणार आहात? एवढे मराठी मुसलमान आहेत मुंबईत जे मराठी उत्तम बोलतात, जे मराठी अस्मिता जपणार आहेत, जे मराठी माणसाला जपणार आहेत, त्यांचं काय करणार तुम्ही? हा कुठचा हिंदू मुस्लिम तुम्ही आणताय मध्ये? बरं, हिंदू माणसासाठी तुम्ही काय केलंय? जो माणूस सोलापूरमध्ये वारला तो हिंदू होता, त्याच्यासाठी तुम्ही काय केलंय? त्या परिवारासाठी काय केलंय? बरं, मला भेटायचं होतं त्यांना, हे काय अवस्था आहे सांगायला माझ्यासाठी पण वेळ नाही आहे त्यांना. अजून वेळ दिली नाही? नाही, अजून नाही दिली. 7 दिवस झाले मला वाटतं. ही कुठची पद्धत? तो हिंदूच होता ना, म्हणजे तुम्ही हिंदुत्वासाठी काय केलं मला प्लीज सांगा ना. सगळ्यांना आपण डावलतोय. बरं, आम्ही ठामपणे सांगतोय की महापौर हा मराठीच होणार. इतके वर्ष मराठी होत आला, आता मराठी होणार की नाही होणार हा मुद्दा आलाच कसा? महापौर आशिष शेलार ज्यावेळेस बोलले, कृपाशंकर सिंग बोलले. नाही, सुरुवातीला आशिष शेलार बोलले हिंदू महापौर होणार आणि कृपाशंकर सिंग बोलले हिंदू म्हणजे काय? मराठी माणूस हिंदू नाहीये म्हणजे काय? तुम्हाला बोलायचं काय? कृपाशंकर सिंग आपल्या तोंडावरून बोलतात की उत्तर परप्रांतीय महापौर होणार म्हणजे काय? काल ते कोण अण्णामलाई, मुंबई महाराष्ट्राची नाही आहे, मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाची आहे म्हणजे काय? हे येऊन बोलायची हिंमत कशी झाली? पण निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर असा का मराठी? बरं, माझ्याकडे एक उत्तम हे आलंय तामिळनाडूच्या लोकांकडनं, ते मी तुम्हाला वाचून दाखवतो फक्त. ते तुम्हाला दाखवायचं तर दाखवा. Dear Raj Thakre ji, the Rasmalai you mentioned is a traitor to Tamil Nadu. Please do not consider him a representative or the voice of Tamil Nadu. Neither our Chief Minister nor any elected representative has made any statement against the Marathis or Maharashtra. They would never make such a foolish political statement. Mumbai is the pride of Marathis and Maharashtra. Even a school kid knows it very well. This low IQ fellow has no understanding of that reality. Kindly make a note. Thank you. हे मी तुम्हाला पाठवून देतो. हे कुठच्या तरी ऑफिशियल त्यांच्या पेजवरनं आलं. मी जे व्हायरल होतं, जे मी तुम्हाला दाखवतो. भाजप त्या माणसाला बोलवून इकडे हे बोलायला लावते म्हणजे काय? तिकडच्या लोकांना कळलं की आम्ही आमची अस्मिता जपतोय. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये कुठेतरी त्यांची अस्मिता जपली गेली पाहिजे, त्यांना जाणीव आहे. हे कोणाला तरी बोलवतात आणि काहीतरी भाष्य करायला लावतात. हे कधीपासून चालू झालं?
एवढी हिंमत कुठून आली? सोशल मीडियावरती देखील मोठ्या प्रमाणात त्यांना ट्रोल केलं जात आहे महाराष्ट्रात येऊन अशा पद्धतीने बोलल्यामुळे. पण ट्रोल केलं जाते की नाही, मला वाटतं मराठी माणूस किंवा मुंबई कुठेतरी पेटून उठली पाहिजे. आपल्या शहरांमध्ये हे असे वक्तव्य नाही करू शकत. ही हिंमत नाही असू शकत लोकांची की इतर राज्यांमधून येऊन आम्हाला शिकवतात आम्ही काय करायचं, आम्ही बघू आमचं, आम्हाला आमची भाषा आमचा धर्म आम्हाला सांभाळता येतो, तुम्ही सांभाळा ना तुमचं. हा कुठचा प्रचार तुमचा? मराठी माणसामध्ये फूट पाडताय तुम्ही, मुस्लिम हिंदूमध्ये फूट पाडताय, हे हा कुठचा धर्म, हे तुमचा प्रचार? अशी देखील चर्चा आहे की असेच वाद मराठी अमराठी येतील किंवा बाहेरून जे नेते किंवा मंत्री मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या प्रचाराला येतील आणि मराठी अमराठी वाद आणखी चिघाळेल म्हणून कुठेतरी या नेत्यांना जास्त प्रचारासाठी मुंबईत बोलावलं गेलं नाही. खूप चुकीचं आहे. ह्या स्तराला आपण जी राजकारणाची आणि निवडणुकीची पातळी जी पाडली ही खूप चुकीची आहे. मला वाटत नाही मला मुंबईकरांना किंवा महाराष्ट्राला ही पटली आहे. ही खूप चुकीची पातळीला आपण हे राजकारण नेऊन ठेवलं आहे. या निवडणुकीत मला वाटायला लागलं आहे. तुम्ही थोड्या वेळापूर्वी सोलापूरचा देखील उल्लेख केलात. राजकारणी म्हटलं की पायजामा कुर्ता कोल्हापुरी चप्पल, परंतु तुम्ही त्याला अपवाद आहात. तुम्ही त्या ठिकाणी गेला होतात, परंतु सर्वांकडे असं म्हटलं जातं, सामान्य लोकांची अशी चर्चा असते की राजकारणी यांना भावना नसतात, काय नसतात, पण वेगळे अमित ठाकरे आम्हाला त्याचं सोलापूरमध्ये पाहायला मिळालं. वेगळे नाही, तेच मिळाले. फक्त मी इमोशनल आहे. मला जे दिसतं ते तसं मी वागतो. ही स्थिती मला आजपर्यंत कधी दिसली नव्हती, म्हणून मी तुम्हाला तसा दिसलो नव्हतो की डोळ्यात पाणी, आणि मी अशी परिस्थितीच बघितली नव्हती कधी की एक 5 वर्षाची मुलगी माझ्यासमोर रडते आणि बोलते की वडील मला परत पाहिजेत. ह्याच्यासमोर मी काय बघावं? आणि मला वाटतं की मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री आहेत राज्याचे. मुख्य म्हणजे काय? तुम्ही पक्ष, धर्म, जात सगळं सोडून त्या परिवाराकडे गेला पाहिजे, त्या परिवाराला न्याय दिला पाहिजे. तुम्ही ह्याच्यात भाजप मनसे का बघताय? ही कुठची पद्धत? खून करण्याचं काय आपण काय पायंडा पाडतोय? सोलापूरमध्ये नाही, इतर ठिकाणी देखील अशाच काही घटना घडलेल्या आहेत. आमिष दिलीत निवडणुकांमध्ये माघार घेण्यासाठी किंवा 70 ठिकाणी बिनविरोध, 70 ठिकाणी. असं आयुष्यात तुम्ही बघितलं का राजकारण? तुम्हाला नाही का वाटत की चायला कुठे जातोय आपण? पण हा नवीन पायंडा पडतोय, त्याला रोखायचं असेल तर काहीतरी केलं मला वाटतं मराठी माणूस आणि मुंबईकर जागा झाला पाहिजे, पेटून उठला पाहिजे आणि पेटून उठून मतदान केलं पाहिजे. तुम्हाला कळलं पाहिजे की आम्ही कोणाला मतदान करतोय. ही मला वाटतं निवडणूक ही लोकशाही विरुद्ध हुकुमशाही आहे, एवढंच मी बोलेन. अशी मी निवडणूक बघितली नव्हती आणि मला वाटत नाही की हे जिंकले तर 2029मध्ये काय परिस्थिती असेल मला माहीत नाही. लोकशाही विरुद्ध तुम्ही हुकुमशाही म्हणताय, परंतु लोकशाही मानणारे ठाकरे नाही आहेत अशा प्रकारची टीका, जसं की ते भाजपकडून टीका होती. जसं की काय नाही मानलं? ईव्हीएम वरती विश्वास ठेवत नाही. ईव्हीएम वरती का विश्वास ठेवायचा? ईव्हीएम हॅक होतं हे मला वाटतं जगातले सगळे नेते बोलतात, देशातले सगळे नेते बोलतात. US बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या जातात. आम्ही काय लोकशाही मानत नाही? पंजाब, तेलंगणा आत्ता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या ना, बॅलेट पेपरवर झाल्या. भाजप एका ठिकाणी 4 नंबरवरती, एका ठिकाणी 7 नंबरवरती. हिंमत असेल तर तुम्ही पारदर्शकतेने निवडणुका घ्या ना, हिंमत असेल तर. कशाला फाटते तुमची? कशाला घाबरताय? 2014 पासून तुम्ही बोलता ना विकास केला, मग ह्या गोष्टी करायची काय गरज आहे? आणि आम्ही लोकशाही पाळत नाही. वा रे वा. पण आता निवडणुका तर होत आहेत. परवाच्या दिवशी काय 70 ठिकाणी बिनविरोध निवडून आले, हे निवडणुका होत आहेत. पण मतदान परवाच्या दिवशी मतदान आहे, मग यावरती आता तुम्ही कशा पद्धतीने? दुबार मतदारांना आम्ही तिकडच्या तिकडे फोडणार, तिकडच्या तिकडे फोडणार. अनधिकृतपणे तुमच्याच रांगेत येऊन तुमच्याच बरोबर मतदान करणार. आमच्या मतदानाचा हक्क कुठे गेला? किंमत काय राहिली आपल्या मतदानाची? जर बाहेरच्या राज्यातनं येऊन आपल्याला सांगणार असतील की हा माणूस आपल्यावर राज्य करणार आहे. पण तुम्ही फोडणार म्हणतायत. काल राज ठाकरे देखील भाषणामध्ये बोलले की दुबार भेटला की सकाळीच त्याला सकाळी 7 देखील फोडणार म्हणताय. फोडणार. सुव्यवस्था काय कायदा? हे इलिगल आहे. पोलिसांनी बघावं. नाही तर दुबार मतदार आहे तो. आम्ही नॉर्मल नागरिकांना नाही फोडत आहोत किंवा मारत आहोत किंवा काही शिवीगाळ करतोय. दुसरा राज्यातनं आपल्या राज्यात येऊन मतदान करणारा माणूस आहे तो. पोलिसांनी बघावं. जे आम्ही इलेक्शन कमिशनरला पण सांगितलं आहे, पण त्यांच्यावर मला वाटतं कुठच्या प्रकारचा तरी दबाव असेल म्हणून त्यांनी ऐकलं नाही. पोलिसांनी बघावं. आम्ही सांगू त्यांना की हा दुबार आहे. सगळी माहिती आहे आमच्याकडे.
त्याला थांबवा मतांनी. गेल्या 4 महिन्यांपासून तुम्ही दुबार मतदारांना काम करताय त्यांची 40 लाख दुबार मतदार तुम्ही घुसवले महाराष्ट्रात. तुम्हाला सत्ता पाहिजे म्हणून, विकास केल्यानंतर. वा रे वा, हे छान चालू आहे तुमचं. पण सकाळच्या वेळेस गोंधळ झाल्यानंतर निवडणूक आयोग तुम्हाला देखील यावरती जबाबदार तुम्हाला धरू शकतो दोन्ही पक्षांना. काय की मी आठवण म्हणून एक सांगतो, लोकसभेच्या निवडणुकांच्या वेळेस ज्यावेळेस मतदान केंद्रांवरती गोंधळ होता किंवा मतदान केंद्रांवरती उशीर होत होता म्हणून उद्धव ठाकरेंनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंवरती कारवाई होईल अशा बातम्या यायला लागल्या. कारण की निवडणुका सुरू असताना अशा प्रकारचं आमच्यावर कारवाई होऊ दे, आम्ही लोकशाही कुठेही जाऊन देणार नाही. लोकांचा हक्क आहे मतदान करणं. तुम्ही कुठेतरी येऊन दुसऱ्या राज्यात येऊन आमच्यासाठी ठरवणार असाल की आमचा मंत्री किंवा आमचे नगरसेवक कोण होणार, तर आम्ही तुम्हाला मारणार म्हणजे मारणार. असं नाही होऊ शकत. आमच्या मतदानाचा हक्क किंवा आमच्या मतदानाची किंमत ही आम्हाला मिळालीच पाहिजे. असं नाही होऊ शकत. तुम्ही काय कारवाई करायची करा. आम्ही पोलिसांना सांगू की हा दुबार मतदार आहे, तुम्हाला काय करायचं करा, नाही तर आम्ही करू. आता देखील मी पुन्हा मुंबईकडे येतो. आता देखील तुम्ही शाखा भेटींसाठी जाणार आहात. एक वेगळी चर्चा अशी आहे की ठाकरेंनी सभा, ज्या ठाकरे सभांसाठी गाजवतात ते ठाकरे आता शाखा भेटी देत आहेत. कुठेतरी जुन्या गोष्टी म्हणजे बाळासाहेब असल्यापासूनच्या किंवा इतर जुन्या शिवसैनिकांना भेटल्यामुळे कुठेतरी त्याचा फायदा होईल वाटतंय तुम्हाला 15 तारखेला? मला खूप बरं वाटतंय सगळ्यांना भेटून, महाराष्ट्र सैनिकांना आणि शिवसैनिकांना. मला खूप बरं वाटतंय. ज्या प्रकारचा माहोल होत आहे, ज्या प्रकारचा प्रतिसाद मिळतो आहे, मला खूप उत्तम वाटतं. त्याच्यामुळे सभा ह्या झाल्याच पाहिजेत आणि त्या होत आहेत. पण मला वाटतं कुठेतरी ह्या जे सत्ताधारी आहेत त्यांनी पैशाचे कुठेतरी समीकरण किंवा आता जे बिनविरोध निवडून आले हे सगळे समीकरण जुळवून कुठेतरी निवडणूक घाईघाईत लावली आहे. आणि मी सत्ताधाऱ्यांनी बोलीन, कारण मला वाटत नाही इलेक्शन कमिशनरच्या हातात काय आहे आता. 15 जानेवारी आपल्याला अपेक्षित नव्हती. आपल्याला कुठेतरी वाटत होतं की जानेवारी एंड किंवा फेब्रुवारी मार्चला लागेल. ही घाईघाईत लागलेली निवडणूक आहे. त्याच्यामुळे आम्हाला जे आम्ही करू शकतो ते आम्ही 100% देतो आहे. आणि मला वाटतं ज्या प्रकारे निवडणुका चालू आहेत, मला वाटतं मुंबई आणि महाराष्ट्र पण कुठेतरी पेटून उठला आता की कुठेतरी आमचा हक्क कुठेतरी आमच्याकडनं हिरावून घेतला जातो. पण शाखा भेटींमध्ये काही आठवणी आहेत, कारण की ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंना रिस्पॉन्स होता, आदित्य ठाकरेंना रिस्पॉन्स आहे, तसाच रिस्पॉन्स तुम्हाला मिळतोय. काही शिवसैनिक आल्यामुळे काही भावनिक झालेलं बघितलं. नवी मुंबईमध्ये आम्ही तुमची व्हिडिओ बघितली की तो शिवसैनिक किती भावनिक झाला होता. काही आठवणी वगैरे शाखा भेटीच्या? शाखा भेटी मला तेव्हाच्या आठवणी नाही आहेत, कारण मी तेव्हा राजकारणातच नव्हतो. नाही, आत्ताच्या शाखा भेटीच्या? आत्ताच्या खूप आहेत. आत्ताच्या म्हणजे ज्या प्रकारे, पण मी ते सांगू नाही शकत, कारण ते त्या वेळेला तुम्हाला बघायला पाहिजे. त्या लोकांचे जे हावभाव असतात, एक्सप्रेशन्स असतात, ते तुम्हाला बघायला पाहिजे. जसं मी नवी मुंबई बघितलं, असे मी खूप अनुभवले. जसं महाराष्ट्र सैनिक मला माझं स्वागत करतात, तसंच शिवसैनिक स्वागत करत आहेत आणि खूप उत्तम प्रकारे सगळं. मला वाटत नाही 2 पक्ष एकत्र आलेत तर 2 परिवार एकत्र आलेत आणि खूप उत्तम चालू आहे. आपण फुटबॉलच्या मैदानावर आहोत. तुम्ही म्हणताय की मी 7वी-8वी पासून फुटबॉल खेळतो, परंतु आपण ठाकरे घराण्यांची अनेक नेत्यांची आवड बघितली. म्हणजे बाळासाहेबांपासून, राज ठाकरेंपासून, किंवा बाळासाहेब म्हटलं की व्यंगचित्रकार, त्यासोबत पत्रकार, त्यासोबतच हे सभा मोठमोठे होतात. राजकीय म्हणून पुढे आले. राजसाहेबांचं देखील व्यंगचित्रकार, वाचनाची आवड, अशा पद्धतीने पुढे आले. परंतु तुम्ही फुटबॉल म्हणताय, तुम्हाला फुटबॉल आवडतो, परंतु तुमची आवड राजकारण आहे की इतर कोणत्या गोष्टीमध्ये तुम्हाला आवड आहे? आता माझी आवड फक्त राजकारण आहे. फक्त राजकारण. मला लोकांसाठी काहीतरी करायचं आहे. मला लोकांसाठी एक उत्तम शहर सोडायचं आहे, उत्तम राज्य सोडायचं आहे, की जेणेकरून लोकांचं ते समाधान परत येईल की आम्ही ह्या शहरांमध्ये राहतो, ह्या राज्यामध्ये राहतो. माझं आता फक्त पॅशन ते आहे की कुठेतरी एक समाधान तर पाहिजे ना, की आपण मुंबईमध्ये जन्मलो आहे किंवा महाराष्ट्रात जन्मलो आहे. एक समाधान तर पाहिजे की आपण एवढ्या मोठ्या राज्यामध्ये जन्मलो आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये ह्याला एक नशीब लागतं. तर मला वाटतं की कुठेतरी ते समाधान परत आलं पाहिजे. आपण दरवेळेला बघतो लोक कुठेतरी हिरमुसलेली असतात. आता तुम्ही बाहेर जाऊन पण बघाल, असं कुठेतरी एक उदासीनता असते की अरे काय चालू आहे, काय ट्रॅफिक, हे काय चालू आहे, मग इकडे कुठे आहे, आपण कुठेतरी जाऊया, मग असं चालू असतं. बदलणार कसं तुम्ही? 5 वर्षात तुम्हाला दिसेल, नक्कीच दिसेल. प्रोसेस तरी चालू झालेली दिसेल. जसं नाशिक दिसलं. हां, पण नाशिक दिसलं, नाशिकनं नंतर डावललं तुम्हाला. पण त्याचा हे बघा, आमचं प्रेम तेवढंच आहे, पण आम्ही काम करून दाखवलं ना. तो नाशिककरांचा विषय. पहिला माणूस जो स्टेजवर जाऊन प्रेझेंटेशन देतो की आम्ही 5 वर्षांनी काय केलं, हे राज ठाकरे होते.
नाशिककरांचा तो विषय की मला वाटतं इकडेच आपण कुठेतरी सुज्ञ झालो पाहिजे की ज्या माणसाने काम केलं आहे त्याला आपण तो आदर दिला पाहिजे. ज्या माणसाने नाही काम केलं त्याला आपण बसवलं पाहिजे घरी. हे कुठेतरी एका आपण काय बोलू, आपण लोकांची एक रिस्पॉन्सिबिलिटी तर आहे ना, आणि त्यांची ताकद आहे ती मतदानाची, की कुठेतरी विचार करून आपण मतदान केलं पाहिजे की नाही, माझं शहर इकडे, माझा एरिया, माझा वॉर्ड नीट नाही झाला आहे, हॉरिबल आहे, मी याला बदलतो आहे, असं सगळ्यांनी विचार केल्यावर एक बदल घडेल. शेवटचा प्रश्न, ज्या पद्धतीने आपण फुटबॉलच्या मैदानात आहोत, फुटबॉल खेळण्यासाठी 11 खेळाडूंचं चांगलं योगदान लागतं. डिफेंडर असतो, स्ट्रायकर असतो, गोलकीपर असतो. तसंच तुम्हाला 16 तारखेला गोल मारायचा आहे. 15 तारखेला मतदान होणार आहे, पण 16 तारखेला गोल मारायचा आहे. कशा पद्धतीने असणार आहे? गोल मारणार तुम्हाला विश्वास आहे? गोल आम्ही सगळेच मारतोय, सत्ताधारी पण मारतोय आणि विरोधक पण मारतोय, पण आम्हाला जिंकायचं आहे, मॅच जिंकायची त्या दिवशी. पण डिफेंडर आणि स्ट्रायकर किंवा गोलकीपर आहेत ना महायुती म्हणून समोर. कोण? महायुती म्हणून समोर आहेत डिफेंडरमध्ये गोल अडवण्यासाठी. पण मला वाटतं रेफरी पण जनता आहे ना, ज्यांना कळतं की काय प्रकारे गेम चालू आहे, थांबवू शकतात ना ते, त्याच्यामुळे गोल हा होणारच. धन्यवाद आमच्याशी एवढी विस्तृतपणे बातचीत केल्याबद्दल. 16 तारखेला निकाल लागणार आहे. गोल तर सर्वच मारतायत, परंतु आम्हाला जिंकायचं आहे असा विश्वास अमित ठाकरे यांनी व्यक्त केलेला आहे. आणि जनता ही रेफरीच्या भूमिकेत आहे असं देखील अमित ठाकरे यांनी मत व्यक्त केलं आहे. कॅमेरामॅन रोहन पवारसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.